बॅटिंगसाठी नक्कीच या ठिकाणी आमंत्रित केलं जातंय. नक्कीच मॅच मध्ये घडेल काय, नक्कीच महत्वपूर्ण मॅच रंगेल आज. खऱ्या अर्थात जय मल्हार स्पोर्ट्स आयोजित मानवलीकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16चा दिवस क्रमांक नक्कीच 2 मध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. आणि नक्कीच खऱ्या अर्थाने पाहिलं तर कालचा दिवस शिरोळ या संघाने गाजवला, परंतु आज 8 संघ पुन्हा एकदा युद्ध या ठिकाणी युद्धाला तयार असतील. आणि आजच्या दिवसामध्ये कोणता संघ नक्की बक्षीस पात्रमध्ये दाखल होईल येणारी वेळ या ठिकाणी ठरवून जाईल. चला जास्तीचा विलंब करू नका. नक्कीच आज सुवर्ण योग देखील या ठिकाणी जुलून आलाय. आपण उल्लेख देखील केलं होतं की नक्कीच मानवली गावचे विद्यमान सरपंच नामदेवजी कडव साहेबांचं नक्कीच आज वाढदिवस आहे. आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि हा दिवस त्यांच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ दे हीच ईश्वर चरणी या ठिकाणी प्रार्थना करूया. चला विलंब करू नका, सातत्याने या सूचना देखील द्यायला लावू नका. षटक क्रमांक 1 बॉलिंग मार्कवर अशोक याला मात्र इन्व्हाइट केलं जाते. आणि नक्की मनीष आणि विशाल ही जोडी नक्कीच सध्याच्या घडीला ओपनिंगसाठी दाखल झाली आहे. आणि जेव्हा जेव्हा टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की नक्कीच ओपनिंगसाठी कोणताही खेळाडू दाखल होत असतो तेव्हा त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा असतात, जे मात्र 11 खेळाडूकडनं नक्कीच त्या अपेक्षांना सातत्यात या मॅचमध्ये या ठिकाणी आणावे लागतील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुरमे देवम सर्व कार्येषु सर्वदा. नक्कीच 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा गणरायाला नक्की या स्पर्धेच्या वतीने वंदन करूया. आणि नक्कीच ह्या स्पर्धेला कोणताही गालबोट न लागता निर्विघ्नं नक्कीच पार पडू दे हीच त्याच्या चरणी प्रार्थना करूया. कपाळे केशरी गंध अमा शिव छत्रपतींचा छंद आमच्या मुखात एक जगदंबा जगदंबा. नक्कीच स्वराज्य रक्षक शिवछत्रपती यांना देखील या स्पर्धेच्या वतीने त्रिभ मानाचा मुद्रा. पंचांचा नक्की ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. पहिला बॉल यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल होता, लेन बॉल कटर बॉल सातत्याने नक्कीच पहिल्या बॉलवर इथे बॉलला फिरवलं जाते. आणि नक्कीच पहिला बॉल या ठिकाणी डॉट बॉल. जेव्हा जेव्हा नक्की टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की नक्कीच जेव्हा डॉट बॉल प्रथम येतो तेव्हा मात्र नक्कीच मनोबल जे मात्र गोलंदाजाचं वाढत असतं. भुवनचे जे प्रेक्षक आहेत सूरज भोईर, आपणास विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावर, सर्वांना विनंती असेल या मुख्य मंचावर या. मॅनेजमेंट कमिटीची सूचना आली आणि तुम्हाला रिक्वेस्ट देखील आली, आपण मुख्य मंचावर या स्थानपन्न व्हा, सर्वांना विनंती असेल. अप्रतिम इथे गोलंदाजी. ओ यावेळेस नक्की बॅटची कडा घेतली होती, परंतु नक्कीच बॉल पाठीमागे चालला होता. यष्टी रक्षकाचं बॅकअप आणि जजमेंट भरपूर चांगलं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत नक्कीच 3 बॉल आणि 3 बॉलवर अजूनही कोणती या ठिकाणी धाव खर्च केली नाही. चांगली इथे नक्कीच कलात्मक आणि कलाडे देणारी गोलंदाजी देखील पाहायला मिळते. हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला इथे बोलवला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक फक्त म्हणेल दर्शक, बॉल गेला प्रेक्षकांच्या भेटीला, ठोकलाय चौथ्या बॉलवर इथे आरंभ प्रारंभ करून देणारा षटकार. नक्कीच किरण दादा साबळे, आदरणीय किरण दादा साबळे, आपणास देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावर. आपलं देखील मोस्ट वेलकम आहे. पुन्हा एकदा आखू डब्याचा बॉल ऑन साइडला इथे बोलवलाय. नक्कीच लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल केले, दुसऱ्या धाबेसाठी निघालाय जरूर. नक्कीच त्या ठिकाणी 2 धावा देखील आपण पूर्ण केल्यात. सध्या नक्कीच 6 धावा होत्या, त्यानंतर 2 धावा, अशा पद्धतीने 8 धावा टीमच्या स्कोर कार्डवर ज्या मात्र अंकित झाल्या. चांगली आता पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी ते आपले हात खोलले जातात. आणि नक्कीच या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अशोक बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 1 मध्ये आलाय. आणि नक्कीच 3 बॉल डॉट बॉल फेकल्यानंतर थोडासा आत्मविश्वास या ठिकाणी वाढला होता अशोकचा, परंतु त्यानंतर थोडस इथे कमबॅक आणि नक्कीच लाऊड अपील केली जाते पंचांकडे. आणि पंचाने देखील दाद स्वीकार केले, बोट केले आकाशाकडे. विकेटचं पतन, शेवटच्या बॉलवर गोड करणारी ही विकेट अशोक साठी.
पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल धावफलकावरती धावसंख्या मध्ये जाऊन पोहोचले 8 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात. सध्या नक्कीच षटक क्रमांक 1 मध्ये अफलातून कामगिरी जी मात्र पाहायला मिळाली अशोक या गोलंदाजाची, आणि नक्कीच शेवटच्या बॉलवर देखील एक विकेट प्राप्त केली. वाट बॉलिंग आणि भरपूर चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली मात्र अशोक या गोलंदाजाची. षटक क्रमांक 2 अजय बॉलिंग मार्कवर आता इन्व्हाइट केलं जाते. सध्याच्याकडे की जय हनुमान भुवन या संघाने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग या ठिकाणी घेतली होती, आणि नक्कीच तो प्रवास कुठेतरी आता सोपं होत चाललाय की काय असं देखील वाटू लागलं या मॅच मध्ये. यावेळेस सॉफ्ट आणणे ते पंच केले बॅकवर्ड पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उपस्थित. नक्कीच त्यानंतर चांगला बॉलला गॅदर केलं. एकच सिंगल त्या ठिकाणी एक एक धावेने देखील आता सध्या धावफलकावरती धावसंख्या पुढे सरकते. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नक्कीच एक वेगळी स्ट्रॅटेजी देखील आखावी लागते, आणि तीच स्ट्रॅटेजी आता सध्याच्या घडीला विशाल आणि राजच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण की विकेट गेल्यानंतर थोडासा या ठिकाणी प्रेशर निर्माण झाला असेल, परंतु त्याच अनुषंगाने ते एक एक धावेला आता सध्या नक्कीच महत्त्व दिलं जात आहे. नक्कीच सन्माननीय अमोलदादा चौधरी आणि सन्माननीय अमोलदादा चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि त्यांचं देखील मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्याच अनुषंगाने त्यांच्या सोबतीला विजयदादा चौधरी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि त्यांचं देखील मनपूर्वक सस्नेह स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि या मंचाची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सस्नेह स्वागत. यावेळेस सॉफ्टने पंच केले. बॅक टू द बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि नक्कीच सरळ बॅटने प्रहार केला होता, परंतु नक्कीच एलिव्हेशन इतकं नव्हतं. त्याच अनुषंगाने नक्कीच हा डॉट बॉल आलाय. स्वतःच्या फलोत्तरमध्ये देखील अडवला जातोय बॉल. अजय बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक नक्कीच 2 मध्ये इन्व्हाइट केलं जाते. धावफलकावरती धावसंख्या 9 या आकड्यावर. ऑन साइडला हाफ ट्रॅकर बॉल होता, उचलला होता बॉल. क्षेत्ररक्षक आहे, बिगिट करण्याचा प्रयत्न, आणि नक्कीच क्षेत्ररक्षक फक्तपणे दर्शक त्याच्याकडनं झाले मिस्टेक, आणि बॉल होतोय फरार. हा जातोय बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय हा 4 चौकार. नक्कीच सन्माननीय आदरणीय बाळा विशेषर या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सस्नेह स्वागत. या दादा आपले सरचे स्वागत आहे, आणि त्यांना देखील विनंती असेल बाळा दादा विषय या आपण मुख्य मंचावर स्थानपन्न व्हा. चांगला बॉल, चांगला ती नक्कीच लेन बॉल, कटर बॉल सातत्याने नक्की बोट फिरवतोय जो मात्र गोलंदाज अजय, आणि नक्कीच भरपूर चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम फटका, जबरदस्त एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर, बॉलला पाठवून दिला सीमा पार. राजाच्या बॅटमध्ये आला आणखीन एक 4 चौकार. नक्कीच क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम फटका जो मात्र पाहायला मिळाला बॅटर राजच्या बॅटमधनं. नक्कीच फलंदाजी जबरदस्त पाहायला मिळते. धावफलकावरती धावसंख्या 17 या आकड्यावर. नक्कीच शेवटचा बॉल, यावेळेस नक्कीच चांगला बॉल या ठिकाणी गुडल्या स्पॉटमध्ये पडला. त्यानंतर नक्कीच बॉल थेट जाऊन विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. आज अनुषंगाने पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल धावफलकावरती धावसंख्या चिमत जाऊन पोहोचले नक्कीच 17 या आकड्यावर. चांगले बॅटिंग, चांगला इथे स्टार्ट चिमत पाहायला मिळाला होता अशोकच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 मध्ये. त्यानंतर नक्कीच षटक क्रमांक 2 मध्ये एक नक्की पार्टनरशिप बिल्डअप करायची होती. त्याच अनुषंगाने ते नक्कीच मोठे फटके खेळण्याचा देखील प्रयत्न पाहायला मिळाला, आणि भरपूर चांगली इथे फलंदाजी देखील आता सध्याच्या घडी राज याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत 5 बॉल केलेला आहे. 5 बॉलमध्ये तब्बल 8 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतात, आणि त्या सोबतीला आपण विशाल हे देखील चांगली साथ देतोय तो मात्र राज या बॅटरचे. कारण की मोठे फटके राजच्या बॅटमध्ये येतात, तर नक्की त्याला स्ट्राईकवर आणण्याचं काम सध्याच्या घडीला करताना आपण विशालला देखील पाहतोय.
बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक नक्कीच 3 मध्ये आपण रोहितला पाहू शकता. चला विलंब करू नका, कारण की वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील, कारण की आधीच सामन्याला उशीर झाला आणि आता मात्र कोणताही विलंब नको. रोहित भोईर बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये त्याला पाचारण दिलं जातं, विश्वास संपादित केलाय. रोहित भोईरवर पहिला बॉल, अप्रतिम इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक जिबाच्या आतंकाने अडवायचा प्रयत्न करत होता, परंतु त्याच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा विशालच्या बॅटमन आला. A1 क्वालिटीचा अप्रतिम क्रिकेटचा मादक सौंदर्य जपणारा देखना फटका. यानंतरचा नक्कीच जय हनुमान टेमरे त्यांच्या विपक्ष सिद्धिविनायक काकडपाडा दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. यानंतरचा नक्कीच मॅच आणि इनिंग दरम्यान आपण टॉस देखील संपन्न करणार आहोत, याची देखील आपण दक्षता घ्या. सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. नक्की धावफलकावरती आता वेगाने फ्लाईट करायचा प्रयत्न. धावसंख्या 23 तेबीसी आकड्यावर. नक्की कलात्मक फटके सध्या पाहायला मिळाले, जे मात्र रोहित याच्या विरुद्ध आक्रमकता स्वीकार केली. पुन्हा एकदा इथे फटका गॅप खेळला होता आणि नक्कीच वाईडिश मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे आणि चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते, चांगली फेकी देखील पाहायला मिळते आणि नक्कीच धावसंख्या आता वेगाने फ्लाईट करण्यासाठी इथे आक्रमकता स्वीकार केली विशाल या बॅटरने. रोहित भोईर याच्या विरुद्ध पहिल्या बॉलवर षटकार ठोकलाय. थोडंसं मनोबल खच्चीकरण करताना रोहित भोईरचा नक्की षटक क्रमांक 3 मध्ये विशालला आपण पाहतोय. वॉट अ बॅटिंग, वॉट अ स्टार्ट. पहिल्या बॉलवर या ठिकाणी करून देताना आपण विशालला पहिलं स्टॉप आणणे या ठिकाणी पंच केले. बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे आणि नक्कीच एकेरी दुहेरी धावेने देखील धावफलक पुढे सरकवण्याचा प्रयत्न सध्या नक्की विशाल आणि राजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, कारण की मोठे फटके देखील खेळले जातात आणि सेन्सिबल क्रिकेट खेळण्याची क्षमता देखील आमच्याकडे आहे हे सांगून देताना नक्कीच या मॅचमध्ये विशाल आणि राजला पाहतोय, कारण की एक एक धावेला देखील क्रिकेटमध्ये महत्त्व असतं, कारण की एक एक धावेसाठी कित्येक नक्कीच खेळाडूंनी आणि कित्येक टीमने सामने गमावले. त्यांना एकदा जाऊन विचारा एक एक धावेची किंमत. धावसंख्या 26, लॉस ऑफ 1 विकेट. 26 त्या आकड्यावर 2.3 बॉलचा खेळ झाला समाप्त. 5 षटकांची मॅच आहे आणि रोहित भोईर याला मात्र षटक क्रमांक 3 मध्ये इन्व्हाइट केलं जात आहे. ओहो, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बिगिट करायचा प्रयत्न, परंतु नक्कीच चांगला बॉल देखील होता त्या ठिकाणी. नक्कीच थोडासा हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साईडला वलबायचा होता, परंतु नक्कीच बॅट आणि बॉलचं येथे कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल आलाय. रोहित भोईरला आसरा देणारा डॉट बॉल म्हणायला हरकत नाहीये, परंतु नक्कीच रोहित भोईर याचं देखील इथे कौतुक करायला हरकत नाहीये, कारण की षटकार येऊन देखील स्वतःचा डोकं शांत ठेवला आणि काय गोलंदाजी केले. पुन्हा एकदा कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल देखील सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. स्टीरबन टू गो, शेवटचा बॉल जो मात्र रोहित भोईरचा असेल. धावफलकावरती 26 धावा. ओहो, अगदी खोलात पुढ्यात बॉल टाकला होता. नक्कीच समोर इथे लॉफ्ट करायचा प्रयत्न केला होता, परंतु नक्कीच या ठिकाणी लागोपाठचा तिसरा डॉट बॉल देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 3 ओव्हर मध्ये धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 26, लॉस ऑफ 1 विकेट. 26 या आकड्यावर. नक्कीच सर्व खेळाडूंना एक सूचना येते मॅनेजमेंट कमिटीची, की नक्कीच खेळाडू कक्षाच्या साईडलाच आम्ही पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे आणि सर्वांना विनंती असेल इथून कोणी पाणी घेऊन जाणार नाही आहे. तिथूनच खेळाडू कक्षामधून तुम्ही पाणी घेऊन येऊ शकता, याची देखील आपण नोंद घ्या. सकाळच्या सत्रामध्ये ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी होणार नाही, याची देखील आपण दक्षता घ्या. जर जास्त पाण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही नक्कीच मागवू शकता. इतकी सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत, या सूचनेकडे तुम्ही लक्ष द्या. अजय बॉलिंग मार्कवर. ओहो, अप्रतिम फटका जसा स्लॉट मध्ये आलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि फक्त बनेल दर्शक बॉलला थेट पाठवून दिलाय. वाईड इशलोंगा बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय. विशालाच्या बॅटमध्ये आलेला अप्रतिम क्रिकेटचं मादक सौंदर्य जपणारा फटका षटकार.
वॉट अ शॉट जो मात्र इथे बाळा मिळतोय. नक्कीच सध्या धावफलकावरती धावसंख्या 32 या आकड्यावर भरपूर चांगली इथे बॅटिंग आता सध्याच्या घडीला पाहायला मिळताना जी मात्र विशाल याच्या माध्यमातून बाळा मिळते. सध्या नक्कीच अजय बॉलिंग मार्कवर यावेळेस ऑनसाईडला इथे खेळायचा होता. नक्कीच बॅट आणि बॉलचं या ठिकाणी कनेक्शन नाही आहे. नक्की डॉट बॉल आला. अजय याचं देखील कौतुक करावं लागेल. अप्रतिम इथे गोलंदाजी देखील अजयच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण की षटक क्रमांक 1 मध्ये नक्कीच त्याला इन्व्हाइट केलं होतं आणि भरपूर चांगली पिवनच्या षटकामध्ये गोलंदाजी करताना आपण अजयला पाहिलं होतं. यावेळेस पुन्हा एकदा समोर लॉफ्टर ड्राईव्ह फटका एक्झिक्यूट केला आहे. लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल केला होता, फॉरवर्ड केला होता बॉल डीप मध्ये, परंतु नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. जितक्या वेगाने बॉल होता तितक्याच वेगाने फेकी देखील श्रीमंत फिल्डरच्या माध्यमातून बाळा मिळते. चांगली फिल्डिंग नक्कीच लॉंग ऑनच्या दरम्यान बाळा मिळाली. आणि की धावफलक एक श्रीमंत पुढे सरकते. धावसंख्या डबल डिजिट म्हणजे 33 डबल 3 मध्ये कन्वर्ट झाली एका विकेटच्या मोबदल्यात. नेक्स्ट बॉल अजय. हो यावेळेस पुन्हा एकदा फटका परफेक्ट आहे, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि करत नाही चूक. पकडला जाईल जेल आणि संपला जाईल राज या खेळाडूचा खेळ. देखील या ठिकाणी नक्कीच मैदान सोडण्यास भाग पडले. नक्कीच सलमानिया नुकताच क्रीडा नगरीमध्ये आणि मुख्य व्यासपीठावर ज्यांचं शुभ आगमन झाले अमोलजी कडवसर यांचं देखील मोस्ट वेलकम आहे. या दादा आपलं नक्की जय मल्हार स्पोर्ट्स आयोजित मानवलीकर चषकामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे. 33 धावा टीमच्या स्कोर कार्डवर नक्कीच सध्याच्या घडीला आपण अजय याच्या विरुद्ध आक्रमकता पहिल्या बॉलवर स्वीकार केली होती, धारण केली होती, परंतु नक्कीच अजयला हे मान्य नव्हतं. आणि नक्कीच भरपूर या ठिकाणी चांगली पुन्हा एकदा कमबॅक करताना आपण अजयला पाहतोय. वाट इथे बॉलिंग म्हणायला हरकत नाही. आता न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झाला अजय विरुद्ध अजय अशी संकल्पना मॅच मध्ये पाहतो. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की काहीतरी वेगळं, काहीतरी वेगळं विचित्र पाहायला मिळत असतं आणि आज देखील मानवलीकर चषकामध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि करत नाही चूक. अजय विरुद्ध अजय आणि की झुंज लागली होती. या झुंजमध्ये गोलंदाज अजय या ठिकाणी वरचढ ठरतोय आणि आता अजयला इथं मैदान सोडण्यास भाग पडलाय. बॅक टू द डगआउट अजय. पाळत तर 19 फेब्रुवारी नक्कीच महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण भारतासाठी नक्कीच हा सुवर्ण योग असेल. नक्कीच हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अण्णाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. असा जिजाऊचा लेख शिवबा लाखात नाहीतर जगात एक होता. नक्कीच सध्या आपण पाहिलं तर नक्की अप्रतिम संगीत देखील DJ तुषार सरांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतंय. सध्या नक्कीच ऑनलाईन मॅच कडे जातोय. धावसंख्या नक्की 33 या आकड्यावर 3 विकेटच्या मोबदल्यात. षटक क्रमांक नक्की 4 मध्ये आणि सेकंड स्पेल मध्ये बॉलिंग मार्कवर अजयला पाहतोय. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल ऑल साइडला इथे स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला थेट पाठवून दिलाय. पार्किंग प्लॉट मध्ये आसमान दाखवलाय आणि नक्कीच स्पीड साबून बॉल आउट ऑफ द ग्राउंड. बॉलला पाठवून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या पलीकडे रोशनच्या बॅट मधून आलाय तुफानी षटका. तर नक्कीच सन्माननीय किरणजी साबळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल या सर आपण
आपलंही मोस्ट वेलकम आहे. मंचावर या आणि त्याच अनुषंगाने धनाजी दादा माडसे आणि आपले सर्व सहकारी सर्वांना विनंती असेल आपण या मुख्य मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. अन्यथा त्या ठिकाणी नक्कीच खुर्ची घेऊन बसा, कारण की मॅनेजमेंट कमिटीची नक्कीच सूचना देखील आलीत आणि आपण त्या ठिकाणी उभे आहेत हे नक्कीच आम्हाला देखील थोडं खडतर वाटते. त्याच अनुषंगाने मुख्य व्यासपीठावर या किंवा त्या ठिकाणी खुर्ची घेऊन बसा, रिक्वेस्ट असेल आपल्याला. त्यावेळेस नक्कीच महत्वपूर्ण विकेट महत्वपूर्ण कॅच सेकंड अटेम्प्ट मध्ये या ठिकाणी झेल संपादित केलं जात. वाट कॉट नक्की धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला जर पाहिली तर नक्की आंबेटिंबे या संघाचे 39 या आकड्यावर 5 षटकांच्या मॅच मध्ये नक्कीच भरपूर चांगली कामगिरी देखील करताना आपण जय हनुमान भुवन हा संघाला पाहतोय. नक्की भरपूर चांगली सातत्याने या विभागात मसा परिसर क्रिकेट असोसिएशनमध्ये चांगला खेळ जय हनुमान भुवनचा सातत्याने पाहायला मिळत असतो आणि आज देखील स्वप्न घेऊन दाखल झाले जय मल्हार स्पोर्ट्स आयोजित मानवलीकर चषकामध्ये आणि स्वप्नांना आकार देण्यासाठी या ठिकाणी भरपूर चांगली कामगिरी आणि भरपूर संघर्ष देखील करताना आपण जय हनुमान भुवन या संघाला पाहतोय. ओहो, यावेळेस चांगला बॉल लाईन बॉल आणि नक्कीच या ठिकाणी तपासणी करावी लागेल. नक्की बाईकच्या स्वरूपात या ठिकाणी एक सिंगल आडवल धावफलकावरती नक्की धावसंख्या ची मत जाऊन पोहोचले 40 या आकड्यावर. नक्कीच एकेरी दुहेरी धावे आणि धावफलक सध्याच्या घडीला पुढे सरकताना आपण नक्कीच टीमचा पाहतोय, म्हणजेच आंबेटिंबे या संघाचं. चला विलंब करू नका, नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी लगेचच करणार आहोत. जय हनुमान टेंबरे संघाचा कॅप्टन आणि सिद्धिविनायक काकडपाडा संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण या ठिकाणी लगेच टॉसचा कार्यक्रम देखील संपन्न करत आहोत. नेक्स्ट बॉल रोहित साबले और द विकेट साठी आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला बोलवलाय, डीप मध्ये फॉरवर्ड केलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोहित साबले विरुद्ध ठोकलाय रोशनने भव्य षटकार. सन्माननीय आदरणीय शिवाजी दादा हरड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सस्नेह स्वागत. या सर आपलं सहर्ष स्वागत आहे. शिवाजी दादा हरड साहेब 4.3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. धावफलकावरती धावसंख्या नक्कीच 46, लॉस ऑफ 4 विकेट 46 या आकड्यावर. नक्कीच भरपूर चांगली आता फलंदाजी देखील पाहायला मिळते. मिस टायमिंग स्ट्रोक, उंची जास्त, परंतु नक्कीच बॅकहँड एरियामध्ये बॉल पडला निर्जल स्थळी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि नक्कीच दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये अडकला जातो बॅटर रोशन आणि नक्कीच रोशनला देखील आता मैदान सोडण्यास भाग पडलाय. फेलिंग प्ले टू रॉंग कॉल आणि नक्कीच या ठिकाणी चेक केलं जाईल. ओके, नक्कीच बॅटिंग रिव्ह्यू असेल, पंचांना देखील चॅलेंज केलं जातंय आणि नक्की टेक्निकल टीम माऊली इव्हेंट्स आमच्या सोबत जॉईंट असेल. नक्कीच बॅटर या ठिकाणी सेफली पोहोचलाय की नाही हा देखील मोठा प्रश्न असेल. नक्की तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत कमलाकर भोईर सर असतील. नक्कीच या ठिकाणी चेक केलं जात आहे. मनामध्ये भरपूर प्रश्न असतील उपस्थित, परंतु नक्कीच टेक्निकल टीम या सर्व प्रश्नांचं निराकरण करतील यात काही शंका नाही आहे.
नॉट आउट असेल, बॅटर सेफली पोहोचला असेल. अडकेच महत्वाची विकेट होती. चला या ठिकाणी या दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहे. टेंबरे संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या चला काकडपाडा संघाचा कॅप्टन आपण या खेळपट्टीवरनं कुणीही धावू नका. दोन्ही संघाच्या बॅटरला ही सूचना असेल. सन्माननीय सुनीलजी बांगर सर, आपणास विनंती असेल या पण आपलं ही सहर्ष स्वागत आहे. सुनील बांगर सरांचं या ठिकाणी नक्कीच सहर्ष स्वागत आहे. नक्कीच विजेटचा फटका रिवर्स असर या ठिकाणी बाहेर काढायचा प्रयत्न केला होता, परंतु नक्कीच भरपूर चांगली इथे नक्कीच लाईन आणि टप्पा इथे शोधलाय तो मात्र रोहित साबळेने आणि नक्कीच भरपूर चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. स्टील वन टू गो, शेवटचा बॉल. पुन्हा एकदा क्रॉस बॅटे स्ट्रोक केला, ऑन साइडला डीप मध्ये फॉरवर्ड केला अलाउन द कार्पेट आणि मिड विकेट रिझनला बॉलला अडवलं जाते. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि नो डाऊट चिताच्या चपळाने देखील त्या ठिकाणी या 2 धाबा पळून पूर्ण केल्या. 5 धाबा 5 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झालाय. 5 ओव्हरमध्ये तब्बल धावफलकावरती धावसंख्या ची मात्र जाऊन पोहोचले 50 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 51 धाब्यांची आवश्यकता असेल. नक्कीच भरपूर चांगला या ठिकाणी टार्गेट सेट केलाय, कारण की षटक क्रमांक 1 पासून तर षटक क्रमांक 3 पर्यंत थोडं बॅकफुटवर मात्र नक्कीच आपण आंबेटेंबे या संघाला पाहिलं, परंतु त्यानंतर नक्कीच शेवटच्या 2 षटकामध्ये पुन्हा एकदा वॉटर कमबॅक चांगलं कमबॅक केलं आणि नक्कीच एक महत्वपूर्ण टार्गेट म्हणायला हरकत नाही. चांगला टार्गेट या ठिकाणी सेट केलाय. 50 धाबा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्यात आणि 51 धाबांचा टार्गेट या ठिकाणी सेट केलाय. हॅलो चेक. जय हनुमान टेंबरे टीम कॅप्टन, त्याचबरोबर सिद्धिविनायक काकडपाडा टीमचे कर्णधार. आपण टॉससाठी या लगेचच इनिंग ब्रेक झालेला आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन रिक्वेस्ट असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या टॉससाठी. धन्यवाद अभय सर. नक्कीच या ठिकाणी मान्यवरांची मांदियाळी देखील या स्पर्धेला आपण भरपूर पाहतोय. नक्कीच जय मल्हार स्पोर्ट्स मानवली आयोजित मानवलीकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा आणि भरपूर मान्यवरांची मांदियाळी देखील या स्पर्धेला आपण पाहतोय. नक्कीच अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा आणि नक्कीच भारतीय परंपरेनुसार प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि नक्कीच ही परंपरा जपताना आपण मानवलीकर चषकामध्ये नक्कीच पाहतोय. नक्कीच मुख्य व्यासपीठावर सन्माननीय अमोल दादा चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. सुरेश दादा कळव सर, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते एका दानशूर व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवर नितांत प्रेम ठेवणारे सन्माननीय अमोलदादा चौधरी साहेबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचं आहे. मायेची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन अमोलदादा चौधरी साहेबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न झाला आणि त्यांचं देखील मनपूर्वक ससनीय स्वागत. नक्कीच मानुली गावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय नक्कीच शिवाजी मामा हरड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी रवी पवार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नक्कीच अगदी क्रिकेट म्हटलं की वयाचं नक्कीच भान नसतं, परंतु नक्कीच तरी देखील क्रिकेटवर नितांत प्रेम ठेवणारे असे मानवली गावचे ज्येष्ठ नागरिक शिवाजी मामा हरड साहेबांचं यथोचित मान सन्मान देखील या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यांचं देखील मनपूर्वक ससनीय स्वागत.
त्याचबरोबरीने सलमानिया नक्कीच क्रिकेटवर नितांत प्रेम ठेवणारे आणि या स्पर्धेवर कायम आशीर्वाद ठेवणारे असे किरणदादा साबळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. किरणदादा साबळे साहेबांचं यथोचित मान सन्मान नक्कीच आज ज्यांचा वाढदिवस आहे म्हणजेच मानवली गावचे विद्यमान सरपंच नामदेवजी कडव साहेबांच्या शुभ हस्ते नक्की किरणदादा साबळे यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. नक्कीच सन्माननीय सुनील बांगर सर भुवन गावचे एक नक्कीच उद्योजक सुनीलजी बांगर साहेबांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. नामदेवजी कडव साहेब यांच्या शुभ हस्ते नक्कीच मानवली गावचे विद्यमान सरपंच आहेत. त्याचबरोबरीने सन्माननीय कल्पेश भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. निलेश हरड यांच्या शुभ हस्ते आपण कल्पेश भोईर यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. माईची उबदारशाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन नक्कीच कल्पेश भोईर यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न झाला. नक्कीच शिरोळी ग्रामपंचायतचे पोलीस पाटील सन्माननीय हर्षलजी घागस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. नक्कीच अमोलजी कडव आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हर्षल घागस साहेबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचं आहे. नक्कीच सन्माननीय क्रिकेटवर नितांत प्रेम ठेवणारे भीमाभाऊ कडव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. सन्माननीय रविदादा पवार आपल्या शुभ हस्ते आपण भीमाभाऊ कडव साहेबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचं आहे. मायेची उबदारशाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन नक्कीच या ठिकाणी साहेबांचं यथोचित मान सन्मान संपन्न झाला. त्यांचं देखील मनपूर्वक शासनीय स्वागत. तसेच सन्माननीय सौरभ दादा अगिवळे यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. सौरभ दादा अगिवळे आणि रविदादा पवार आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सौरभ अगिवळे यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यांचं देखील मनपूर्वक शासनीय स्वागत. तसेच सन्माननीय दिनेश दादा घागस यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत आणि नक्कीच नक्कीच आज ज्यांचा खऱ्या अर्थाने वाढदिवस आहे आणि नक्कीच मानवलीकर चषक आणि दिवस क्रमांक 2 मध्ये हा सुवर्ण योग जुलून आलाय असे नक्कीच मानवली गावचे एक दमदार व्यक्तिमत्व नक्कीच दानशूर व्यक्तिमत्व क्रिकेटवर नितांत प्रेम ठेवणारे आणि क्रिकेट आणि माणुसकी हा धर्म जपणारे असे नक्कीच तुमच्या आमचे सर्वांचे लाडके मानवली गावचे नक्कीच सन्माननीय विद्यमान सरपंच नामदेवजी कडव साहेबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यांचं देखील मनपूर्वक शासनीय स्वागत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून ऑनगोइंग मॅच कडे कॉम्बॉक्स मध्ये नक्की तिथे जोडले जातील. प्रमोद दादा सुजित दादा अगिवळे तसेच दिनेश दादा पाटोले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील शब्द सुमनाने आम्ही सहर्ष स्वागत करतो. ऑनगोइंग मॅच कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र. याच विभागातील एक नामांकित समालोचक म्हणजे अभयजी खुणे सर. सन्माननीय प्रकाशजी सुरोशे आपणास विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावर नक्कीच ओ टू द कॉमेडी बॉक्स. थँक्यू सो मच कुमारजी बाबरे सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न करुमदेव सर्व कार्य सुसर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा. 64 कला 24 विद्याचा अधिपती दाता बाप्पा गणरायाला माझं नमन करून आजच्या दिवसाला मी सुरुवात करतोय. आजच्या दिवसातील हा पहिला सामना आपल्या समोर रंगत असताना एका बाजूला बागड फॅन क्लब्स आंबेटेंबे आणि त्या संघाच्या विपक्षामध्ये जय हनुमान भुवन टीम. सध्या हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये फाईट करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या डावामध्ये आपण विचार केला तर त्या ठिकाणी धावफलकावरती धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिली होती 50 आणि सध्या 51 धावांचं लक्ष जे मात्र ठेवण्यात आलेलं आहे जय हनुमान भुवन टीम समोर.
दोन गडी बाद झालेले, 10 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये योगेश आणि नॉन स्ट्राईक एंडवरती रोहित साबलेला सध्या तुम्ही पाहतात. इक्वेशन या मॅचमध्ये आहे. 25 चेंडू शिल्लक आहेत आणि 41 धावांची गरज जिंकण्यासाठी जय हनुमान भुवन टीमला. हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला पूल केला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. थोडं फंबल झाले, सेकंडचा कॉल अभय होते त्या ठिकाणी. शॉट मिड विकेटमधनं चेंडू ट्रॅव्हल झाला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक थोडे फंबल झाले होते, परंतु त्यानंतर फक्त एक सिंगल या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने सध्या पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत असताना जय हनुमान भुवन टीम दुसऱ्या डावामध्ये 11 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचलेला. सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब काकडपाडा त्याचबरोबर जय हनुमान टेंबरे संघ दोन्ही टीमचा कॅप्टन विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या टॉससाठी. दोन्ही टीमचा कॅप्टन रिक्वेस्ट आहे की आपण लगेच टॉससाठी या, कारण दुसऱ्या डावाचा खेळ त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि पहिलं षटक देखील पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे विनंती असेल सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब काकडपाडा आणि त्यांच्या उपक्षामध्ये जय हनुमान टेंबरे. जय हनुमान टेंबरे टीमचा कॅप्टन अमोलजी जमदर यांना विनंती असेल की आपण लगेचच या टॉससाठी. सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब काकडपाडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण वेलकम करूयात. नवीन गोलंदाजी मार्कवरती सध्या अभयला तुम्ही पाहतात. षटक क्रमांक 2 मध्ये पहिल्या षटकामध्ये 11 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. योगेश स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती रोहित साबलेला सध्या तुम्ही पाहतात. दुसऱ्या षटकामध्ये फक्त दिशा दिली, आउटसाइडला खाली क्षेत्र आहे आणि आउटफील्ड मैदानाची अत्यंत वेगवान. त्या आउटफील्डचा पुरेपूर उपयोग करत असताना फलंदाज योगेशच्या बॅटमधनं बॉल जाईल डीप स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. पहिल्याच बॉलवरती आता मात्र झेलची संधी होती आणि स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आलेला चौकाराचं चोख उत्तर देत असताना गोलंदाज अभयला आता मिळते सफलता. 15 या आकड्यावरती हा धक्का लागला, तिसरा जय हनुमान भुवन टीमला. मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनचे सचिव सन्माननीय रामभाऊ पष्टे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती या. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय तुकाराम दादा म्हाडसे आणि दशरथजी हरड या मान्यवरांचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उपस्थित सर्व जेवढे मान्यवर आहेत सर्वांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती या. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये अशोक आलेत. कवचला फटका सजवला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल रोहित साबलेने दिला होता, परंतु सध्या नकार देत असताना फलंदाज नॉन स्ट्राईक वरती आता अशोक. टॉस सध्या आपण पाहतायत ऑन स्क्रीन. सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब काकडपाडा टीमने टॉस जिंकलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये ते क्षेत्ररक्षण करणार आहेत. बॅटिंगचे इन्व्हिटेशन जय हनुमान टेंबरे टीमला. दोन्ही टीम्स लक्षात असू द्या, दुसरं सत्र या ठिकाणी सुरू आहे. आपण देखील तयार राहायचं आहे. मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशन च्या माध्यमातून ही स्पर्धा सध्या आपण पाहतोय. संपूर्ण नियमावली या असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि वेळेचं काटेकोरपणे नियोजन या असोसिएशनमध्ये आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये देखील वेळेचं फार महत्त्व आहे आणि तेच महत्त्व नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्सला विनंती असेल की आपण हा सामना संपल्यानंतर लगेचच दुसऱ्या सामन्याला त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. फलंदाज बीट झाला विकेट किपर. बॉल थांबणार नाहीये, लॉंग स्टॉपला निघून जाईल. सरळ बॅक स्क्रीनच्या अगदी पाठीमागे अंपायरचा सिग्नल बाईकच्या स्वरूपामध्ये हा नशिबाचा चौकार. 4 धावा. चौकार आलाय बाईकच्या स्वरूपामध्ये. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 20 धावा धावफलकावरती. इक्वेशन या मॅच मध्ये आता येणारे 20 बॉल आणि गरज आहे 31 या धावसंख्येची. ऑन साइडला फटका सजवला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक विशाल त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल कोणत्या प्रकारे आता मात्र केलेला नाहीये. चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने सध्या हे धावफलक त्या ठिकाणी पुढे जात असताना 21 या आकड्यावरती सध्या आपण स्पर्धा पाहतायत. जय मल्हार स्पोर्ट्स आयोजित मांडवलीकर चषक 2026 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. माऊली लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा
सध्या यूट्यूबवरती आपल्याला पाहायला मिळेल. बॉटम हँडचा चांगला उपयोग आहे. लॉफ्ट केला ऑन साईडला क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा विशाल आले. सेकंडचा कॉल. आता मात्र 2 धावा त्या ठिकाणी थांबू शकणार नाहीयेत, कारण चांगलं कम्युनिकेशन या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं होतं. 2 षटकांचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर सध्या धावफलक स्कोर कार्डवरती त्या ठिकाणी जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता येणारे 18 बॉल आणि 18 चेंडूमध्ये गरज आहे तब्बल 28 या धावसंख्येची. 18 बॉल 28चं समीकरण. तर याच दरम्यान या क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेल्या सन्माननीय सागरजी जमधरे आणि त्याचबरोबरीने अमोलजी जमधरे या दोन्ही मान्यवरांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे. 23 धावा सध्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जय हनुमान भुवन हा संघ सध्या दुसऱ्या डावामध्ये 51 धावसंख्येचा पाठलाग करतोय. आता इक्वेशन आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 28 ची गरज. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बंटी अर्थातच सूरजला तुम्ही पाहतायत. 23 वरती 3, 18 बॉल 28 ची गरज आहे. रोहित साबले आहे मैदानाच्या आतमध्ये जो सलामीसाठी आला होता. ऑन साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न वेगानं बॉल त्या ठिकाणी टाकलाय गोलंदाज बंटीने. ऍक्शन रिप्ले मध्ये सध्या आपण पाहतायत कटर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा राईज झालेला. चेंडूने अतिरिक्त उचली त्या ठिकाणी घेतलेली आहे. चांगले टेलिकास्ट बावली लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. हर्षलजी टोपले आहेत आमच्या समवेत डिजिटल अपडेटर. त्याचबरोबरीने आमचे दोन्ही कॅमेरामॅनचे देखील आपण कौतुक करूयात. यावेळेस नक्कीच पाहावं लागेल. यस, अंपायरच्या आता चॅलेंजला त्या ठिकाणी रेफर केलेला आहे बॅटिंग टीमने. अतिरिक्त बाउन्स साठी आय थिंक हा कॉल असेल. थर्ड अंपायरच्या भूमिकेत कमलाकरजी भोईर यांना यांना तुम्ही पाहतायत. यस, थर्ड अंपायरचा डिसिजन हा वाईट बॉल असेल. अतिरिक्त उंचीनं हा बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल झालेला. एक्स्ट्रा धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला जय हनुमान भुवनच्या खात्यामध्ये आणि टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवरती पुढे जाईल 24 या आकड्यावरती. 24 धावा सध्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 17 बॉल 27चं समीकरण. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान टेंबरे आणि त्या संघाच्या विपक्षामध्ये सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब काकडपाडा. व्हाईट बॉल आणि त्याचबरोबरीने 1 फॉर दी ओव्हर. गोलंदाजाला सध्या ही ताकीद देण्याची आहे. बॅटची बाहेरची गाडा लागली. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची आणि बॉल सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज रोहित साबलेच्या बॅटमध्ये येतोय. हा डावाला आकार देणारा चौकार. 4 धावा. बॅटची बाहेरची गाडा लागली. टॉप एज ज्याला आपण म्हणतो आणि त्यानंतर बॉल सरळ शॉर्ट फाईन लेग आणि 38 सर्कलच्या बाहेर फ्लाय होत असताना 4 धावांसाठी चौकार. टीमची टोटल आहे 28. पुन्हा एकदा गोलंदाज बंटी. आता हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला दिशा दिल्या. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल. आता मात्र स्ट्राईक एंड वरती फेकी, परंतु सेफली फलंदाज त्या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत. रिटर्न क्रीज मध्ये फलंदाज रोहित साबलेला तुम्ही सध्या पाहताय. अतिशय वेगाने या 2 धावा कंप्लीट केल्या. फलंदाज अशोक आणि त्याच्या सोबतीला रोहित साबलेने चांगलं कम्युनिकेशन सध्या आपल्याला पाहायला मिळालं. टीमची टोटल आहे या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्डवरती 30 या आकड्यावरती. सध्या दोन्ही फलंदाज एकत्र येत असताना आता मात्र 15 बॉल 21 ची गरज आहे. चांगलं टेलिकास्ट माऊली लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून प्रत्येक क्षणचित्र टिपण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून माऊली लाईव्ह इव्हेंटच्या वतीने केलं जात आहे. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर आमचे डीजे ऑपरेटर तुषारदादा मडके आणि त्यांचे सहकारी डीजे वाघ्याला तुम्ही सध्या पाहतायत. सातत्यानं आवाजाची काळजी आणि प्रेक्षकांना संगीताचा नजराणा ते पेश करत असतात. क्रिकेट विथ म्युझिक अशा प्रकारे त्यांचं सूत्र आहे आणि ते सूत्र येणाऱ्या 3 दिवसामध्ये आपल्याला अजून चांगल्या रीतीने पाहायला मिळेल. गोलंदाज बंटी
फटका चांगला ऑन साइडला लॉफ्ट केलाय. परफेक्ट टायमिंग मिडल ऑफ द बॅट टक्काचा आवाज स्वीट साऊंड आणि बॉल चाललाय डीप मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहित साबलेच्या बॅटमध्ये येतोय हा तडाखा धमाका बिग हिट षटकार. मोठा फटका हवा होता आणि तो मोठा फटका आता फलंदाज रोहित साबलेच्या बॅटमधून आलेला आहे. रोहित साबलेकडे क्षमता फार आहे. सातत्यानं जय हनुमान भुवन टीमसाठी तो चांगल्या प्रकारे खेळ करत असतो आणि या मॅचमध्ये आता त्याच्या बॅटमध्ये धावा आपण पाहतायत. षटकार आला चौकार आला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 36. पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न विकेट किपर कडनं थोडी मिस्टेक्स एका धावेचा प्रयत्न आता केला जातोय आणि विकेट किपरच्या एका चुकीने ही सिंगल धाव या ठिकाणी आता आपल्याला बाईटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. अंपायरचा सिग्नल देखील आलेला. अंपायरचे जर विचार केला तर प्रवीणजी विषय मॅन फ्रॉम मामनोली आणि त्याचबरोबरीने आमचे योगीराजजी बुटेरे सर पोही. या स्पर्धेमध्ये अंपायरची भूमिका फार महत्त्वाची असते आणि तीच अंपायरची भूमिका सध्या स्पर्धेमध्ये नीट बजावत असताना आणि आमचे तिसरे अंपायर देखील सन्मान्य कमलाकरजी भोईर शेलारी अण्णा या नावाने ते सुप्रसिद्ध आहेत. बॅटची बाहेरची गाडा लागली आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळेल. प्रणव याने टिपलाय आणि 37 या आकड्यावरती आता हा धक्का लागला या मॅच मध्ये जय हनुमान भुवन टीमला. चौथा फलंदाज बाद. तीन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला 37 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल आणि 14ची गरज आहे या मॅच मध्ये. तर याच दरम्यान आपण मुख्य मंचावरती शुभ सन्मान करूयात. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे सचिव सन्मान्य रामदादा पष्टे यांच्या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांचा शुभ सन्मान सध्या आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. रविदादा पवार यांच्या शुभ हस्ते रामदादा पष्टे यांचा शुभ सन्मान सध्या ऑन स्क्रीनला तुम्ही पाहतायत. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत रामदादा पष्टे आणि त्यांची फार चांगली भूमिका या असोसिएशनमध्ये आतापर्यंत आपण पाहिलेली आहे. सदतीस धावा धावफलकावरती उपस्थित सर्व मान्यवरांच्या पुनर्शब्द शब्द सुमनाने आपण स्वागत करूयात. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला रोहित भोईर. स्ट्राइक एंडवरती रोहित साबले. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. अजय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेला. रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राइक एंडवरती चुकीची फेकी आपल्याला पाहायला मिळते. बॅकअपसाठी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कुणाल आलेले आहेत. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने सध्या हे धावफलक त्या ठिकाणी पुढे जात असताना 38 आकड्यावरती. नेक्स्ट मॅच जय हनुमान टेंबरे आणि त्या संघाच्या विपक्षामध्ये सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब काकडपाडा पंढरी घागस अँड आर्मी आपल्याला पाहायला मिळेल. त्या टीमला देखील रिक्वेस्ट असेल. टॉस सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब काकडपाडा याने जिंकलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये क्षेत्ररक्षण करणार आहेत. ऑन साइडला फटका जबरदस्त आहे. मैदानाच्या आतमध्ये रोहित भोईर एंटर झालाय आणि बॉलला पाठवलाय मात्र मैदानाच्या बाहेर. बिग हिट षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं फटका जबरदस्त होता. टायमिंग क्लास आणि दर्जा या फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळाला रोहित भोईरचा. ऍक्शन रिप्ले मध्ये सध्या आपण पुन्हा एकदा पाहतोय जसा चेंडू बॅट वरती आला मात्र तसा मैदानाच्या बाहेर पाठवलाय रोहित भोईरने. गतीचा उपयोग केला. फक्त दिशा दिली. ताकदीचा वापर होता. टायमिंग प्रॉपर होतं त्यामुळे चेंडूने हवाई सफर सध्या सीमारेषेच्या बाहेर केलेली आहे. 44 वरती 4. आणखीन एक समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. फटका इथे देखील चांगला पाहायला मिळेल. जय मल्ला स्टँडच्या वरनं बॉल पाठवलाय सरळ डाऊन दी ग्राउंड सीमारेषा पार. सलगचा हा दुसरा धमाका. दुसरा बिग हिट षटकार.
आता फक्त एका धावेची गरज आहे विजयासाठी. जय हनुमान भुवन टीमला 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अतिरिक्त पाऊन संपा आता सिग्नल व्हाईट बॉल. सामना इथे संपलेला आहे आणि हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे जय हनुमान भुवन टीमने. 51 धावांचं लक्ष होतं आणि ते 51 धावांचं लक्ष अगदी 9 चेंडू शिल्लक असताना 6 विकेट शिल्लक असताना या ठिकाणी पार केलेला आहे आणि पराभूत केलेला आहे आंबेटेंबे या टीमला. सध्या मॅच समरी आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. 50 धावा होत्या. पहिल्या डावामध्ये विशालची चांगली बॅटिंग, रोशन त्याने देखील चांगली बॅटिंग केली. मनीषच्या बॅटमधून 8 धावा आणि राजच्या बॅटमधून देखील 8 धावा आपल्याला पाहायला मिळतील. अजयनं चांगली गोलंदाजी केली. 22 धावा त्याने खर्च केला. 2 षटकामध्ये 2 विकेट. अशोकला 1 विकेट मात्र मिळाली. रोहित साबलेला 1 विकेट. रोहित भोईर मात्र विकेटलेस आपल्याला पहिल्या डावामध्ये 9 धावा खर्च करत असताना पाहायला मिळाला. जय हनुमान भुवन टीम दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना रोहित साबलेच्या बॅटमधनं 8 बॉलमध्ये 14 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. रोहित भोईरनं 2 बॉलमध्ये 2 षटकार ठोकत असताना सामना त्या ठिकाणी पूर्णपणे खुला केला. निलेशच्या बॅटमधनं 6 धावा, योगेशच्या बॅटमधनं 5 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. अजयच्या गोलंदाजीवरती 25 धावा अजयने खर्च केला. 2 विकेट मात्र त्याला मिळाल्या. अभयने 1 विकेट कॅरी केली परंतु बंटीला देखील या मॅचमध्ये 1 विकेट मिळाली. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण सध्या जाणार आहोत. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जय हनुमान भुवन टीमचा